जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावासाठी महसूल विभागाने अप्पर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून नुकताच मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शेंदुर्णी अप्पर तहसीलदार कार्यालयाला जामनेर तालुक्यातील 4 मंडल जोडले जाणार आहेत. या 4 मंडळामध्ये 66 महसुली गावांचा समावेश असेल. या अप्पर तहसीलदार कार्यालयाची लोकसंख्या 1,37,739 इतकी असेल आणि 488.71 इतके या अप्पर तहसीलदार कार्यालयाचे भौगोलिक क्षेत्र असेल. मध्यंतरी अप्पर तहसीलदार कार्यालय पहूर येथे होणार होते अशी माहिती आहे. मात्र आता सुधारित माहितीनुसार हे अप्पर तहसीलदार कार्यालय शेंदुर्णी येथे मंजूर झाले आहे. एकीकडे शेंदुर्णी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर झाल्यानंतर शेंदुर्णीचा विधानसभेसाठी विधानसभा क्षेत्र म्हणून केव्हा जाहीर होणार अशी उत्सुकता आता लागून राहिली आहे. तसे पाहिले तर शेंदुर्णीला तालुक्याचा दर्जा मिळावा अशी जुनी मागणी आहे. मात्र या मागणीकडे महसूल विभागाचे आतापर्यंत दुर्लक्षच झाले आहे. आता पहिला टप्पा म्हणून अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्याने तालुक्याची स्थापना सुद्धा शेंदुर्णीला होऊ शकते अशी चर्चा आता राजकीय क्षेत्रात व्यक्त होऊ लागली आहे. जर शेंदुर्णीला तहसील कार्यालय झाले तर नवीन विभाजनानुसार शेंदुर्णीला विधानसभा क्षेत्र जाहीर होऊ शकते का, याचीही चाचपणी राजकीय क्षेत्रासह इतर क्षेत्रातही केली जात आहे. जामनेर तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. या तालुक्यात 152 गावे आहेत आणि 102 ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे जामनेर तहसीलवरचा भार अप्पर तहसील कार्यालयामुळे कमी होण्यास मदत होईल.